हाय मित्रांनो, मी प्रवीण कदम. माझ्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहोत खंडोबाच्या दर्शनाला. आज आहे रविवार, तर आम्ही आता आहोत ग्रीन सिटीमध्ये. हा आहे बदलापूर पाईपलाईन रोड. तर ग्रीन सिटीमधून बाहेर पडल्यावरती लेफ्ट मारला आणि थोडं पुढे जाऊन लगेच परत एक लेफ्ट आहे. तर आपल्याला बदलापूर वेस्टवरून जायचं आहे. तर आता आपण बदलापूर वेस्टला चाललो आहे. टोटल अंबरनाथवरून 15 किलोमीटर आहे. जास्तीत जास्त 35 मिनिटे लागतात आपल्याला. आता आपण फॉरेस्ट नाक्याला पोहोचू. फॉरेस्ट नाक्यावरून आपल्याला परत राईट मारून बदलापूरवरून परत बारवी डॅमच्या रोडला आपल्याला जायचं आहे. हे बदलापूरमधलं महादेवाचं मंदिर आहे. इथे गार्डन पण आहे. इथे तुम्ही संध्याकाळी येऊ शकता फॅमिलीला घेऊन. हा मुरबाड रोड आहे, म्हणजे बारवी डॅमच्या तिकडून जातो. मुरबाडला जायचं असल्यावर मी ह्याच रोडने जातो. आता आपण सध्या बदलापूर वेस्टला आहे. हा वडवली नाका आहे. इथून राईट मारलात तर मग बदलापूर स्टेशनला जाता आणि ही उल्हास नदी आहे, तुम्ही बघताय. पावसामुळे आता ते भरून वाहते आणि आपल्याला जायचं इथे. हा जो डोंगर बघताय तिथे बघा मंदिराचं कळस दिसत आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. आपण पोचलो आता राहटोलीला. राहटोलीवरून राईट मारून परत पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आहे. जो मसा रोड आहे, बदलापूरवरून जो मसाला रोड जातो त्या रोडने आपल्याला कुळगावला जायचं आहे. तिथून मग गावातून राईट मारून आपल्याला मंदिराच्या इथे जायचं आहे. आपण मंदिराच्या पायथ्याजवळ जाऊ. आणि कुळगाववरून आपण आता पुढे आल्यावरती आपण मुलगावला पोचलो आहोत. अगोदर कुळगाव लागतो, नंतर मग मुलगाव आहे. इथून मग देवाच्या मंदिराची कमानी आहे, तिथून मग कमानीतून आतमध्ये यायचं. शाळा आहे मुलगावची, लेडीज आहेत. हा तो डोंगर आहे, त्या डोंगराच्या माथ्यावरती मंदिर आहे. बघा दिसतं आपल्याला. आज रविवार असल्यामुळे थोडी गर्दी आहे. पार्किंगला गाड्या लागलेल्या आहेत. आपल्याला गाडी इथेच ठेवावी लागेल. इथून आपल्याला मग पायऱ्या चालू होतात. आणि गाडी पार्किंगला लावून पुढे वरती चालायला सुरुवात केली. कमानी आहे प्रवेशद्वार. इथे बाजूला स्टॉल आहे, इथून तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता.
नाश्त्याला काय हवं असेल तर ते घेऊ शकता. आम्हाला वरती पूजेसाठी हार घ्यायचे होते तर आम्ही इथून घेतले. हार, अगरबत्ती, नारळ. आणि आपण आता सुरुवात केलेली आहे वरती जाण्यासाठी. तर सुरुवातीला एक देवीचं मंदिर लागतं, तिथे दर्शन घेऊन मग आम्ही वरती गेलो. देवीचं मंदिर आहे, देवीचं नाव नाही माहीत. आता मी सुरुवात केली आहे वरती जाण्यासाठी, पण अर्ध्यात गेल्यावरती आम्हाला आठवलं की आमची पाण्याची बॉटल खाली राहिली. खालून ते आवाज मारत होते आम्हाला. नंतर आमच्या लक्षात आलं की पाण्याची बॉटल आम्ही विसरून आलो आहोत. मग माझी वाईफ परत गेली आणि पाण्याची बॉटल घेऊन आली मग परत. इकडे धरण आहे छोटंसं. थोडे वरती गेल्यावरती पायाचे ठसे तुम्हाला बघायला भेटतील. जवळजवळ 500 पायऱ्या आहेत पूर्ण डोंगराला. जसे जसे तुम्ही वरती जाल तसं तसं ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्ण शार्प होत जातात. आता आम्ही पोचलो आहोत 250 पायऱ्यांपर्यंत, म्हणजे अजून इथून अर्ध बाकी आहे. हे आताच नवीन बांधकाम केलेलं आहे, म्हणजे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हे बांधकाम केलेलं आहे. काही कार्यक्रम वगैरे असेल तर इथे ते त्यांच्यासाठी निवासस्थान बनवलेलं आहे. आणि फायनली आम्ही पोचलो वरती माथ्यावर. हा मंदिराचा कळस आहे. जर काही कार्यक्रम असेल तर इथे ह्या मंडपाखाली होतो. पहिल्या आम्ही 1-2 वर्षापूर्वी आलो तो हे काहीच नव्हतं इथे. आपण चप्पल ठेवून वरती जाऊया. इथे तर खूप शार्प पायऱ्या आहेत,
जेव्हा वरती जाल तेव्हा तुम्ही सांभाळून जात जा. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बदलापूरवरून रिक्षा करून येऊ शकता किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला बस डेपोतून बससुद्धा आहे. ते मुलगावला जाते, जो म्हसा रोड आहे. तर म्हसा रोड मार्गे तुम्ही गेलात तर मुलगावला उतरून मग तुम्ही तिथून पायी जाऊ शकता मंदिरामध्ये. एकदम शांतता आहे ना.
ना जसं द्या का उभे हा येतोय